Hello guys, in today's English speaking video, we are going to discuss about conditional English. Whenever you are going to speak, you need to use conditional sentences. How can you speak conditional sentences while speaking? That we are going to discuss in today's video. Let us see few example. First example, if you had time yesterday, would you have come to meet me? जर तुझ्याकडे काल वेळ असला असता तर तू मला भेटायला आला असता का? had म्हणजे पास्ट मध्ये वेळ असला असता तर तुम्हाला भेटायला आला असता का? कंडिशनल पास्ट ची आहे म्हणून had टू टाइम्स had आपण यूज केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ आय वर टॉल गर्ल्स विल गिव्ह मी अ लुक. जर मी उंच असतो, जर माझी हाईट पर्सनॅलिटी चांगली असती, हाईट चांगली असती तर मुलींनी माझ्याकडे बघितलं असतं. इफ म्हणजे जर, आय वर टॉल मी उंच असतो म्हणजे सपोज माझी हाईट कमी आहे, मी उंच असतो तर मुलींनी माझ्याकडे बघितलं असतं. त्या केसमध्ये इफ आय वर टॉल गर्ल्स विल गिव्ह मी अ लुक, गर्ल्स वुड लुक ॲट मी असंही तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट आहे, इफ आय हॅड 10K. जर माझ्याकडे 10,000 रुपये असते, आय वुड हॅव गिव्हन टू यू. मी तुला दिले असते. म्हणजे तुम्ही मला 10,000 रुपये मागितले होते, मी दिले नाही. त्याचं रिझन मी सांगतोय, जर असते तर दिले असते. इफ आय हॅड पास्ट मध्ये असते. इफ आय हॅड 10K 10,000 रुपये, आय वुड हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म गिव्हन टू यू. मी तुला दिले असते. असते तर दिले असते. कंडिशनल. नेक्स्ट, इफ आय वर अनमॅरिड. जर मी अविवाहित असतो, माझं लग्न झालं नसतं. इफ आय वर अनमॅरिड, आय वुड बी हॅपी. मी आनंदी असतो. जर माझं लग्न झालं नसतं तर मी हॅपी असतो. बट आय वुड बी अलोन टू. बट जर मी लग्न केलं नसतं तर मी एकटाच असतो, मला लोनलीनेस फिलिंग झालं असतं, एकटेपणा वाटला असता. नेक्स्ट, इफ आय वर नॉट हेल्दी, आय वुड बी सॅड. जर मी हेल्दी नसतो तर मी सॅड असतो. इफ आय वर नॉट हेल्दी, जर मी हेल्दी नसतो तर नक्कीच मी दुःखी असतो. इट मीन्स दॅट आपण हेल्दी असायला पाहिजे. नेक्स्ट, इफ आय वर नॉट टीचर, आय वुड बी अन ऍक्टर. जर मी टीचर नसतो तर काय असतो? मी ऍक्टर असतो. बिकॉज मला ऍक्टिंग सुद्धा जमते, मला चांगली ऍक्टिंग करता येते, म्हणून आय वुड बी ऍक्टर. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ यू हॅड कम टू माय होम. इफ यू हॅड कम टू माय होम, जर तू माझ्या घरी आला असता. इफ यू हॅड कम टू माय होम, आय वुड हॅव मेड टी फॉर यू. मी तुझ्यासाठी चहा बनवला असता. जर आला असता तर बनवला असता. कंडिशनल. तर अशा प्रकारे कंडिशनलचा वापर करून तुम्ही सुद्धा करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली इंग्रजी बोलू शकता. तुम्हालाही अशाच प्रकारचं इंग्रजी बोलायचं आहे का? तुम्हालाही वाटतं का की आपल्याला कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलता यावं? You need to practice daily. Definitely you will become remarkable speaker within few days. So why are you waiting? Just connect with me and watch this kind of video regularly. You will get good confidence. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.